बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जगातील अनेक देशांनी पेट्रोल, डिझेल आणीबाणी घोषित केली आहे। काही देशांमध्ये तर 2-2 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे। अशाही बिकट परिस्थितीत आपल्याकडे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जातोय, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। भविष्यात इंधन मिळेल की नाही या भीतीने नागरिकांकडून अचानक 20% मागणी वाढली असून कोणीही साठेबाजी करून यंत्रणेवर ताण आणू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन येथील नूतनीकृत इमारतीच्या लोकार्पण सोहळा आज पार पडला। या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती। या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या जागतिक संकट आहे। अशा संकटात पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना आणि जगात अनेक देशांनी पेट्रोल, डिझेल आणीबाणी घोषित केलेली आहे। काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे। अशाही परिस्थितीत आपल्याकडे आपण पेट्रोल, डिझेल देण्याचा प्रयत्न करत आहोत। काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे। विशेषतः या सीझनमध्ये शेतकरी डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात। साधारणपणे आपण ते देत नाही, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो। शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्यांनी साठेबाजी करू नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे। त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। राज्य प्रशासनात आपल्या कडक कार्यपद्धती आणि धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या मुंढे यांनी आता अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारण्याची तयारी केली आहे। विशेष म्हणजे त्यांच्या कारकिर्दीतील ही 25वी बदली ठरली आहे। त्यामुळे प्रशासनात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे। काही महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती। मात्र 1.5 महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केली आहे। सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील आदेश जारी केले असून आता मुंढे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत। राज्यातील या विभागावर मागील काही काळात भ्रष्टाचार, लाचखोरी आणि गैरव्यवहारांचे आरोप झाले होते। अन्न आणि औषध प्रशासन विभागात सुरू असलेल्या वादांच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याने या खात्यात मोठ्या बदलांची शक्यता व्यक्त केली जात आहे। यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागात कार्यरत असताना त्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती। अनेकांना निलंबित करण्यात आलं होतं। त्यांच्या या मोहिमेमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती। दरम्यान दिव्यांग विभागातील कारवाई जोरात सुरू असतानाच 31 मार्च रोजी त्यांची बदली करण्यात आली होती। त्यानंतर त्या कारवाईची गती मंदावल्याची चर्चा होती। आता पुन्हा एकदा नव्या विभागात रुजू होताना तुकाराम मुंढे यांच्यासमोर भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासन उभं करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन विभागात पुढील काळात कोणते धडाकेबाज निर्णय घेतले जातात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे। देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे। केंद्रीय अन्वेषण विभागाने पुण्यातून अटक केलेली NTA पॅनलवरील फिजिक्सची प्राध्यापिका मनीषा हवालदार हिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गुपिते उघड झाली आहेत। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह असलेला संशयास्पद क्रमांक हा तेजस शहा या विद्यार्थ्याचा असल्याची माहिती CBIच्या फॉरेन्सिक तपासात समोर आली असून त्यातून पेपरफुटीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। मनीषा हवालदार यांना आज दिल्ली येथे CBI न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। सुनावणी झाल्यानंतर मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी सुनावण्यात आली आहे। आता CBIच्या चौकशीत या पेपरफुटी प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते ते पाहावं लागणार आहे। दरम्यान मनीषा हवालदारने तपास यंत्रणांच्या हाती काही लागू नये म्हणून कमालीची सावधगिरी बाळगली होती। तिने स्वतः तयार केलेल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या हस्तलिखित नोट्स चक्क जाळून खाक केल्या। तसंच सहआरोपी आणि जीवशास्त्र प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्याशी केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅट्स आणि मेसेजेस डिलीट करून डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे प्रश्नमालिका पाठवण्यासाठी तिने स्वतःच्या फोनसह पतीच्या मोबाईलचाही वापर केल्याचं निष्पन्न झालंय।
22 मे रोजी सदाशिव पेठेतील मनीषा हवालदारच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात CBIला लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि नीट प्रश्नपत्रिकेच्या प्रतींसह 1,01,930 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात यश आले. काही विद्यार्थ्यांना प्रश्न पुरवण्याच्या बदल्यात तिनेही मोठी रक्कम स्वीकारल्याची कबुली दिल्याचं समजतं. गॉड आणि डॉक्टर उषा या नावाने सेव्ह असलेल्या क्रमांकाशी झालेले संवाद आता CBIसाठी महत्त्वाचे धागेदोरे ठरत आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागलेत. त्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून महायुतीने महाविकास आघाडीच्या मतांना भगदाड पाडण्याची रणनीती आखल्याची माहिती आहे. अरुण लखानी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. सुप्रिया यांच्या कन्या रेवती यांचं लग्न अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लाखानी यांच्याशी विवाह ठरला आहे. अरुण लाखानी हे भाजपचे सहकोषाध्यक्ष आहेत. त्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. त्यामुळे राज्यात या दोन्ही राजकारणी कुटुंबातील विवाह संबंधाची खमंग चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अरुण लाखानी यांना विधान परिषदेच्या वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने विधान परिषदेच्या विदर्भातील जागा स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या जागेवर अरुण लाखानी यांना उमेदवारी देईल असा दावा केला जातोय. विशेष म्हणजे गत निवडणुकीतही या मतदारसंघातून अरुण लाखानी यांच्या नावाची चर्चा झाली होती, पण त्यांना त्यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांचं नाव या मतदारसंघातून चर्चेत आहे. यावेळी त्यांचे वैवाहिक संबंध राज्यातील एका बड्या राजकीय घराण्याशी जुळल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त असल्याचं मानलं जात आहे. अभिनेत्री ट्विशा शर्माच्या मृत्यू प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की काही कृतींमुळे आम्हाला थोडा त्रास झालाय. आम्ही आमच्या मीडियामधील मित्रांना विनंती करतो की त्यांनी पीडित कुटुंब किंवा दुसऱ्या कुटुंबाच्या विधानांमागे धावू नये. गोष्टींना कायदा आणि प्रक्रियेनुसारच पुढे जाऊ द्यावं. तर मध्य प्रदेश सरकारतर्फे हजर झालेल्या सॉलिसिटर जनरलने सांगितलं की ट्विशाची सासू माजी न्यायाधीश गिरीबाला सिंह तपासात अडथळा निर्माण करतात. सुनावणी दरम्यान CGI सूर्यकांत म्हणाले की इंडिया टुडेमध्ये 18 मे रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीत संस्थात्मक पूर्वग्रह आणि अनियमिततांचे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. निष्पक्षतेच्या अभावाचे कारण असं सांगितलं गेलं की मृत महिलेचा पती वकील आहे आणि आई माजी जिल्हा न्यायाधीश आहे. प्रश्न असा होता की तपासावर अयोग्य प्रभाव टाकला जाऊ शकतो का? न्यायालयाच्या सहभागामुळे निष्पक्ष तपास होऊ शकला नाही असंही म्हटलं गेलं. म्हणून आम्ही स्वतः कारवाई करत प्रक्रिया सुरू केली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं की माजी न्यायाधीश एका वाहिनीतून दुसऱ्या वाहिनीवर जात आहेत आणि मृत व्यक्तीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. या संपूर्ण कथेचे नैतिक सार हेच आहे की मृत मुलगी असण्याऐवजी घटस्फोटित मुलगी असणं खूप चांगलं आहे. गिरीबाला सिंह यांच्या वतीनं हजर झालेले ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितलं की FIR नोंदवण्यात 3 दिवसांचा विलंब झाला. पुरावे सुरक्षित ठेवण्यातही निष्काळजीपणा दाखवण्यात आला. सासू तर स्वतःचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्सच सादर करतेय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाबाबत मोठं विधान केलंय. जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आयुष्यातील खरी संपत्ती आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती होण्याची गरज काय? लोकांचं प्रेम हेच सर्वात मोठं पद आहे, असं भावनिक वक्तव्य त्यांनी केलं. नागपुरातील राष्ट्रभाषा परिवारातर्फे आयोजित मित्रों के बीच या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनुभवही मांडले. वय वाढतं, राजकारण बदलतं, पण लोकसेवा हा आमचा मुख्य उद्देश आहे, असंही ते म्हणाले. देशाच्या विविध भागांमध्ये मिळणाऱ्या प्रेमाबद्दल सांगताना त्यांनी अनेक उदाहरणं दिली. काश्मीरमध्ये एकदा ढाबेवाला नागपूरहून आलोय हे समजल्यावर बिल घेत नाही. मेघालय, त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्येही लोक मोठ्या आपुलकीने वागतात, असं गडकरी यांनी सांगितलं.
लोकांकडून मिळणारं हे प्रेमच आपल्याला कामाची प्रेरणा देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या आठवणींनाही उजाळा दिला। आम्ही जॉर्ज फर्नांडिस यांना खूप मानायचो। त्यांनी आयुष्यभर साधेपणा जपला। विमानतळावर स्वागत, हारतोरे त्यांना अजिबात आवडत नसत, असं गडकरी म्हणाले। त्यांनी सांगितलं की एकदा जॉर्ज फर्नांडिस मुंबईत त्यांच्या घरी आले होते आणि त्यानंतर दोघेही कोणतीही सुरक्षा न घेता गिरगाव चौपाटीवर ज्यूस प्यायला गेले होते। त्या काळातील साधेपणा आणि आजच्या VIP संस्कृतीतील फरकही त्यांनी अधोरेखित केला। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने सोमवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे 2.72 आणि 2.81 रुपयांची वाढ केली आहे। गत 10 दिवसातील ही चौथी दरवाढ आहे। त्यामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना जबर झटका बसलाय। विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी या दरवाढीला माध्यमातून जनतेला स्लो पॉइझन देत असल्याचा आरोप केला आहे। पेट्रोल आणि डिझेल आजपासून अनुक्रमे प्रति लिटर 2.72 आणि 2.81 रुपयांनी महाग झाले आहे। नवे दर आज 25 मे पासून तात्काळ लागू झाले आहेत। मागील 10 दिवसात करण्यात आलेली ही चौथी दरवाढ आहे। त्यामुळे विरोधकांनी सरकारवर चांगलेच तोंडसूक घेतलंय। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या दरवाढीवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला। या प्रकरणी त्यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांची आठवण काढली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही मोदींच्या धोरणामुळे देशात कोरोना काळापेक्षा 20 पट वाईट परिस्थिती निर्माण होणार असल्याचा आरोप केला। ते म्हणाले, सध्याची इंधन टंचाई कृत्रिम नाही। काल अमेरिकेने भारतावर आणखी एक निर्णय लादला। भारताने इराण आणि रशियाकडून तेल खरेदी करू नये। अमेरिकेचे तेल कितीही महाग असलं तरी ते तेल भारताने खरेदी केलं पाहिजे असा फतवा अमेरिकेनं काढलाय। त्यामुळे ही टंचाई कृत्रिम नाही, ही टंचाई निर्माण होण्यास सरकार जबाबदार आहे। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल मिळत नाही। उद्या पेट्रोल 150 रुपयांवर जाईल आणि डिझेल 140 रुपयांवर जाईल। पुढच्या महिन्याभरात ही परिस्थिती उद्भवेल। महाराष्ट्रात 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं गणित अद्याप सुटलेलं नसतानाच पूर्व विदर्भातील अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे। अधिकृत उमेदवारांची नावं निश्चित होण्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची पळवापळवी सुरू झाली आहे। काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि महत्त्वाच्या नगरसेवकांचे फोन अचानक बंद झाले असून ते नॉट रिचेबल झाले आहेत। एवढंच नव्हे तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल 60हून अधिक नगरसेवक एकाच वेळी गायब झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। विधान परिषदेची ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींमधून जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक यांमधून होणार असल्याने महापालिकेतील आणि नगरपंचायतींमधील प्रत्येक मताला मोल प्राप्त झाला आहे। अशातच भाजपने काँग्रेसला गाफील ठेवून पूर्व विदर्भात मोठी रणनीती आखल्याची माहिती मिळतीये। हे सर्व लोकप्रतिनिधी भाजपचे चिमूरचे आमदार बंटी भांगाडिया यांच्या थेट संपर्कात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे। भाजपने या सर्व नगरसेवकांना मत फुटू नये म्हणून तातडीने राज्याबाहेर किंवा अज्ञातस्थळी सुरक्षित हलवल्याचं बोललं जात आहे। केवळ शिंदेवाहीच नव्हे तर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल 60 पेक्षा जास्त नगरसेवक अज्ञातस्थळी हलवण्यात आले आहेत। या मोठ्या खिंडारामुळे काँग्रेस छावणीत प्रचंड अस्वस्थता पसरली असून नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।